एक गरीब शेतकरी, पायात फाटलेल्या चपला, खिशात एकही रुपया नाही, पण मनात एकच विश्वास, विठ्ठल मला बोलावत आहे. त्या एका प्रवासाने त्याचे आयुष्य कायमचे बदलून गेले. नेमके काय घडले? चला ऐकूया विठुरायाच्या भेटीस निघालेली वारी ही हृदयस्पर्शी कथा. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात मोकिंदा नावाचा शेतकरी राहत होता. त्याचे आयुष्य अतिशय साधे होते. 2 एकर कोरडवाहू शेती, छोटंसं कौलारू घर, पत्नी सुमन आणि 10 वर्षाचा मुलगा बाळू एवढंच त्याचं विश्व. सलग 3 वर्ष दुष्काळ पडल्याने शेतीत काहीच उत्पन्न नव्हतं. कर्जाचा डोंगर वाढत होता. घरात दिवसातून 2 वेळचं जेवण मिळणंही कठीण झालं होतं. तरीही मोकिंदाच्या ओठांवर नेहमी एकच नाव असायचं, विठ्ठल विठ्ठल. त्याच्या आजोबांनी त्याला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती, बाळा, आयुष्यात कितीही संकट आली तरी एकदा मनापासून पंढरीची वारी कर. विठुराया रिकाम्या हाताने कोणालाही परत पाठवत नाही. ते शब्द मोकिंदाच्या मनात कायमचे कोरले गेले होते. आषाढ महिना सुरू झाला. गावातून वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे निघणार होती. टाळ मृदंगाचा नाद, भगव्या पताका, तुळशीच्या माळा, अभंगांचा गजर, सगळं वातावरण भक्तिमय झालं होतं. मोकिंदाच्या मनात वारीला जाण्याची तीव्र इच्छा होती, पण घरात पैसाही नव्हता. पत्नी सुमन म्हणाली, आपण कर्जात बुडालो आहोत, मुलाच्या शाळेची फी बाकी आहे, अशा वेळी वारीला कसं जायचं? मोकिंदा शांतपणे म्हणाला, वारी खर्चासाठी नाही, विश्वासासाठी असते. सुमन काही क्षण शांत राहिली. मग घरात जपून ठेवलेले 500 रुपये त्यांच्या हातावर ठेवत म्हणाली, हे शेवटचे आहेत, पण मला खात्री आहे तू विठ्ठलाला भेटून रिकामा परत येणार नाहीस. मोकिंदाच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी पहाटे तो दिंडीत सामील झाला. पायात फाटलेल्या चपला, खांद्यावर छोटीशी पिशवी, गळ्यात तुळशीची माळ आणि ओठांवर अखंड नामस्मरण, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम. संपूर्ण दिंडी एकच तालात चालत होती. पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्ते चिखलाने भरले. अनेक वारकरी दमले, पण कोणाच्याही चेहऱ्यावर तक्रार नव्हती. एक वृद्ध वारकरी म्हणाला, अरे, हा पाऊस नाही, विठुरायाचा आशीर्वाद आहे. मोकिंदा हसला. वारी पुढे सरकत राहिली. कुठे गावकरी फराळ देत होते, कुठे पिण्याचं पाणी, तर कुठे मुक्कामाची व्यवस्था करत होते. मोकिंदाला तेव्हा जाणवलं, वारी म्हणजे फक्त चालणं नाही, वारी म्हणजे एकमेकांसाठी जगणं. एका रात्री मुक्कामाच्या वेळी त्याने पाहिलं, एक वृद्ध आजोबा थंडीने कुडकुडत होते. मोकिंदाकडे एकच चादर होती. त्याने क्षणाचाही विचार न करता ती आजोबांच्या अंगावर घातली. सकाळी उठल्यावर ते आजोबा कुठेच दिसले नाही. इतका वारकरी म्हणाले, इथे असे कोणतेही आजोबा नव्हते. मोकिंदा गोंधळला. त्याने तो प्रसंग मनात ठेवला. पुढच्या दिवशी त्याच्या चपला पूर्णपणे तुटल्या. आता अनवाणी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. उन्हाने रस्ता तापला होता. पायाला फोड आले, रक्त येऊ लागलं. तरीही त्याच्या ओठांवर फक्त एकच शब्द होता, विठ्ठल विठ्ठल. तेवढ्यात एक अनोळखी तरुण त्याच्यासमोर आला. दादा, या चपला घाला. मोकिंदा म्हणाला, पण तुझं काय? तरुण हसत म्हणाला, माझी काळजी विठ्ठल घेईन. मोकिंदाने मागे वळून पाहिलं. तो तरुण गर्दीत कुठेच दिसेना. आता पुन्हा आश्चर्य वाटलं. वारी जसजशी पुढे सरकत होती तसतसाच त्याचा विश्वास अधिक दृढ होत होता. शेवटी तो दिवस उजाडला. दूरवर पंढरपूरचे कळस दिसू लागले. संपूर्ण दिंडीचा जयघोष सुरू झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठला. मोकिंदाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. चंद्रभागेच्या तीरावर पोहोचल्यावर त्याने स्नान केले. मनातील सगळं दुःख जणू त्या पाण्यात वाहून गेलं. मंदिराच्या रांगेत उभा राहण्यासाठी अनेक तास लागले. तेव्हापासून मोकिंदा दरवर्षी वारी करू लागला. पण यावेळी तो स्वतःसाठी नव्हे, तर इतर वारकऱ्यांच्या सेवेसाठी जाऊ लागला. कुणाला पाणी देणे, कुणाला औषध देणे, कुणाच्या पायांना मलम लावणे, यातच त्याला विठ्ठल दिसू लागला. एक लहान मुलाने त्याला विचारलं, काका, विठ्ठल कुठे असतो? मोकिंदा हसला आणि म्हणाला, मंदिरात तर आहेतच, पण जेव्हा तू दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पुसतोस, भुकेलेल्याला अन्न देतोस, थकलेल्या माणसाला आधार देतोस, तेव्हा विठ्ठल तुझ्या हातातून काम करत असतो.
त्या मुलाने हात जोडले आणि दूरवर पुन्हा एकदा अभंगांचा गजर सुरू झाला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. मुकिंदाने डोळे मिटले. आता त्याला समजलं होतं, वारी म्हणजे फक्त पंढरपूरपर्यंतचा प्रवास नाही. वारी म्हणजे मनापासून माणूस होण्याचा प्रवास. जिथे अहंकार संपतो तिथे भक्ती सुरू होते. जिथे सेवा असते तिथे विठ्ठल असतो. तिथे भीती, निराशा आणि एकटेपणा राहत नाही. तर मग भक्त मंडळी, वारकरी मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. धन्यवाद.